निर्णय झालेले आहेत वाळूच्या संदर्भामध्ये की जी सर्वसामान्यांना दिलासा देणारे आहेत, काय नक्की सांगाल? माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्राकरिता 30 लाख घरं ही घरकुल योजनेअंतर्गत मंजूर केलेली आहेत आणि या 30 लाख घरांचं बांधकाम महाराष्ट्रामध्ये चालू असताना ही खरं तर गोरगरिबांसाठीची असलेली ही घरं आहेत आणि गोरगरिबांना त्या कुटुंबाला अजून आर्थिक सहाय्य अप्रत्यक्षपणे आपण दिला पाहिजे हा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार जेवढी घरकुलांची बांधकामं चालू आहेत त्यांना अगोदर आपण 5 ग्रासपर्यंत वाळू आपण ही मोफत याचा निर्णय आपण दिला होता. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये चालू आहे. पण ही वाळू नेमकी कुठून त्यांना मिळणार हा प्रश्न होता. तर आता जेवढे वाळूचे गट असतील त्यातून 10% वाळू ही जी असेल ती घरकुलाच्या बांधकामाकरिता राखीव ठेवण्याचा आपण निर्णय घेतला. तसेच ज्या ठिकाणी घरकुलाची बांधकामं चालू आहेत त्या गावामध्ये जर का वाळूचा कुठला स्रोत असेल तर त्या ज्यांचं घराचं बांधकाम करायचं आहे त्यांनी तहसीलदारांकडे अर्ज करायचा आणि ते स्वतःहून त्या स्रोतामधनं 5 ग्रास वाळू ते उत्खनन मोफत करू शकतात आणि वाहतूक करू शकतात असं देखील आपण त्यासाठी तरतूद केलेली आहे. त्या अनुषंगाने घर बांधकाम करत असताना घरकुलाची बांधकाम होत असताना हा एक छोटा आधार परंतु गोरगरिबांकरिता महत्त्वाचा आधार हा निर्णय आपण घेतला आहे. मला वाटतं अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 30 लाख घरं ही वेळेत पूर्ण होण्याकरिता आमचा प्रयत्न आहे.